नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर आज संडे स्पेशल चिकन आणलंय मी. आशू काय बनवणार नाही आहे कारण कसं तिला बरं वाटत नाही आहे, त्याच्यामुळं मी आज चिकन आणलंय. आणि मला 65 खूप आवडते आणि मी स्वतः बनवणार आहे आता आज. आणि त्याची रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी. तर सगळ्यांनी बघा. तर हे बघा, हे चिकन आता मी सगळं स्वच्छ धुवून घेतो याला आणि बाकीची रेसिपी तुम्हाला नंतर दाखवतो. तर मी चिकन धुवून आणलंय आता. तर आता तुम्हाला त्याची म्हणजे काय काय मसाले घालणार आहे, काय काय घालणार आहे त्याच्यात ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आणि ह्याच्यात जे मसाले मी टाकणार आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे गरम मसाला, हा गरम मसाला आहे आणि हा आमचा घरचा मसाला आहे आणि हे मीठ आहे आणि हे चिकन मसाला आहे आणि हा 65 मसाला भेटतो ऑलरेडी, तो थोडासाच घेतला आहे, जास्त नाही. हे बघा, मीठ आहे थोडंसंच घेतलं मी चवीनुसार, म्हणजे थोडंसं. हा गरम मसाला आहे, हा चिकन मसाला आहे, हा आमचा घरचा मसाला आहे आणि मीठ आहे. आणि हा 65 मसाला ऑलरेडी भेटतो, तो थोडासाच घेतला आहे, जास्त नाही घेतला आहे. आणि हे बघा, इथे लिंबू घेतला एक अखंड आणि एक अंडं पण घेतलं आहे. हे बघा, हे अंडं घेतलं एक. आणि आता ह्याच्यात टाकून घेतो, म्हणजे मिक्स करून घेतो सगळं आणि तुम्हाला दाखवतो मिक्स कसं करतो ते पण दाखवतो. हा लिंबू पिळतोय मी अखंड पूर्ण. कढीपत्ता कसं घालतात काय काय लोक, पण मी कढीपत्ता वापरतो, पण आता संध्याकाळ झाल्यामुळं कढीपत्ता आणला नाही, लक्षात नाही माझ्या, त्याच्यामुळं समजून घ्या. आणि हे घालतो आणि एक अंडा पण घालतो. काही लोक पांढरच घालतात फक्त, मी पूर्ण अखंड अंडा टाकतो त्याच्यात. आणि कॉर्नफ्लॉवर आणलंय, कॉर्नफ्लॉवर थोडं जेवढं तुम्हाला लागतं तेवढं टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि कसं बाहेरून आणणं परवडत नाही हो, त्याच्यामुळं कसं आपण डायरेक्ट आणायचं आणि बनवून खायचं, ते परवडतं. हे बघा, आता मिक्स करून घ्यायचं पूर्ण. त्याच्यात पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही, असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि जेवढं तुम्हाला कॉर्नफ्लॉवर लागतंय तेवढं टाकून घ्यायचं. कधी मला वाटलं ना की मी स्वतः घरीच बनवतो, कारण कसं बाहेर खूप महाग झालं आहे, आपल्याला म्हणजे तेवढं शक्य होत नाही. कारण कसं जरा म्हणजे अर्धा किलो आणलं तर आपलं घरबार सगळं खातं. आशू काय खात नाही, थोडंफार खाल्ली तर ती खाते, नाही तर नाही चिकन. वैभवला आणि मला खूप आवडतं 65. आता हे मिक्स करून मी 5-10 मिनटं ठेवीन, तोपर्यंत मग तेल गरम करायला घेतो. हे बघा, बघा किती मॅरिनेट छान झालंय, बघा दिसतंय ना. जर तुम्हाला पण खायचं असेल तर घरीच बनवून खावा, मस्त टेस्टी लागते छानपैकी. मी जास्त करून बाहेरून काहीच आणत नाही, कारण 65 वगैरे काय खायचे असेल ना मला तर मी घरीच आणतो. जरा त्रास झाला तरी चालेल, पण कसं घरचं हे खाणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला जेवढं हवं असेल, तुम्हाला वाटत असेल की बाबा अजून झालं नाही, तर कॉर्नफ्लॉवर अजून वाढवू शकता तुम्ही. चांगलं मस्तपैकी लावून घ्यायचं सर्वाला. कलर वगैरे टाकत नाही मी बरं का, सहसा मी तिला बनवू देत नाही, कारण कसं म्हणजे आपल्या हाताचं बनवलेलं मला असं खावं वाटतं. आणि कसं आज दवाखान्याला पण गेलो होतो तिला घेऊन, बरं वाटत नाही तिनं, तरी पण भात आमटी हे बनवलंय. म्हटलं आज चिकन मी पण म्हणजे कसं मला पण जरासं म्हणजे खाऊसं वाटतंय, म्हणून म्हटलं 65 बनवायचा असा विचार केला. वैभव पण म्हणत होती 65, तर आज आणलंय. तर ह्याला एक 5-10 मिनटं ठेवूया आपण मुरत. हे आता चांगल्यापैकी झालेलं आहे मिक्स. तर 65 खायला कुणाला कुणाला आवडतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही जी मी रेसिपी दाखवली ती तुम्ही करून पहा घरात, बाहेरचं खाऊ नका, घरात आणून बनवून खावा, मग बघा तुम्हाला टेस्ट कशी लागते घरातली. चला एक 10-15 मिनटं याला मुरवत ठेवूया, तोपर्यंत चांगलं तेल पण तापूया थोडं वेळ. हे बघा मित्रांनो, तेल गरम झालेलं आहे. आता
10-15 मिनटं ठेवलेलं आहे त्याला चिकनला मॅरिनेट करून. तर आता आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. दिसलं का? मस्त पैकी. कलर तेवढा घातला नाही बरं का, कलर घालत नाही मी, कारण मला आवडत नाही कलर. तर तेल गरम झालेलं आहे. तर मी आता टाकून घेतो व्यवस्थित एक एक करून. ठेवू ना. आता मस्तपैकी तेल तापलेलं होतं. आता लगेच थांबायचं जरा असं थोडा वेळ, कारण कसं लगेच पलटला की खाली लागून राहणार, त्याच्यामुळं जरासं थांबायचं. त्याला गॅस किती कमी जास्त कधी किती लागतो ते आपण स्वतः करून घ्यायचं. कमी वाटलं तर कमी करायचं, जास्त वाटलं तर जास्त करायचं. हे बघा असं होतं. असं करून घ्यायचं पलटी मारून. ह्याच्यात जरा आला लसूण पेस्ट घातली नाही बरं का, चुकून सॉरी. कारण कसं विसरलो मी आणायला. आला लसूण पेस्ट घातली पाहिजे होती, आला लसूण पेस्ट आणली नाही, लक्षात नाही माझ्या, विसरून आलो तसंच. तर हे बघा आपलं असं होतं तयार. मस्त क्रिस्पी. कधी वाटलं ना मला खावंसं तर मी स्वतः आणतो, स्वतः बनवतो बरं का. चांगला लाल कलर येऊपर्यंत भाजायचं बरं का. चांगला आहे बघा, तळायचं व्यवस्थित, म्हणजे कसं कुरकुरीत पण होतं आणि छान लागतं खायला. चांगलं लाल लाल होईपर्यंत भाजायचं. तेव्हा हे कडक झालेलं आहे का, म्हणून थोडंसं भाजलं पाहिजे व्यवस्थित. गॅस थोडासा कमी करून घ्यायचा लाल कलर यायलापर्यंत, आला की, जेणेकरून करपू नाही म्हणून. चिकन पण आपलं शिजलं पाहिजे व्यवस्थित, म्हणजे कुरकुरीत झालं पाहिजे असं.
तर मित्रांनो आपलं लाल भडक झालेला आहे बघा. हे बघा मस्तपैकी झालेला आहे, कुरकुरीत लाल लाल लाल. तर आपण काढून घ्यायचं आता. हे बघा कुरकुरीत आवाज येतो ना तुम्हाला, कर कर. हे बघा मस्तपैकी कुरकुरीत झालेला आहे. तर चला मग दुसरा भाग टाकून घेऊया आपण त्याच्यात. ही बघा कलेजी आहे. जसं वाढवून घ्यायचं जसं लागेल तसं आपल्याला. तेल थंड झालं असलं की जरासं वाढवून घ्यायचं. तर हे बघा झालेलं आहे माझं ह्याच्यात. हे बघा हे बघा मस्तपैकी आता फ्राय होतं आहे आपलं चिकन. जसं आपल्याला शेगडी लागते म्हणजे जशी हवी तशी आपण वाढवू शकतो, कमी करू शकतो. हे बघा हे आता बनवलेलं आहे. हे बघा आता वैभूला देतोय. वैभू काय म्हणते बघूया. खा वैभू. कसा आहे, कुरकुर वाजते काय? कसं आहे, छान आहे का? छान कुरकुरीत वाजते का? छान आहे ना? असंच हवं तुला? ठीक आहे. तर हे बघा आपलं चिकन शिजत आलंय. जरा मंद गॅसवर हे करून घ्यायचं बरं का जरा, कारण जरा कुरकुरी झालं जातं. मम्मीला येतं का असं बनवायला? नाही येत ना? वैभू तुला मम्मी बनवून देते का हे? मग कोण बनवतं? पप्पा बनवून देते तुला? बरं ठीक आहे. तर हे बघा मित्रांनो झालेलं आहे. तर मी घेतो काढून. हे बघा लाल झालेला आहे मस्तपैकी. हे बघा झालेलं आहे मस्तपैकी चिकन 65. हे बघा मित्रांनो असं बनवलंय. हे बघा छानपैकी. तर बघा छान झालेलं आहे. बघू आता मी खाऊन बघतो एक. हे बघा मित्रांनो मी खाऊन दाखवतो. एक नंबर. तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्हाला आवडली रेसिपी तर कमेंट करा. छान मस्तपैकी रेसिपी झालेली आहे. छान एकदम चविष्ट. तुम्ही पण करून बघा दादांनो. ट्राय करून बघा एकदा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला रेसिपीज बघायला असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.